राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर आली आहे। नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता येण्यासाठी ही 5 नवीन कागदपत्रे तुम्हाला आता द्यावी लागणार आहेत, अन्यथा नमो शेतकरीचा 7वा हप्ता तुम्हाला येणार नाही। सरकारचा सर्वात मोठा निर्णय आता त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। नमो शेतकरीचा 7वा हप्त्यासाठी आता ही 5 नवीन कागदपत्रे तुम्हाला आता द्यावी लागणार आहेत, तरच तुम्हाला 7वा हप्ता नमोचा मिळणार। पीक विम्यामध्ये आणि नमो शेतकरीचा मागचा हप्ता जो तुम्हाला 6वा मिळाला तर त्यामध्ये घोटाळा झाल्याने सरकारने ही नवीन कागदपत्रे आता त्या ठिकाणी तुम्हाला आता मागवले आहेत। त्यामुळे तुम्ही जर नमो शेतकरीचे हप्ते जर त्या ठिकाणी घेत असाल, आतापर्यंत तुम्ही 6 हप्ते घेतले असतील आणि 7व्या हप्त्याची वाट बघत असाल, तर आता तुम्हाला ही कागदपत्रे आता सादर करावी त्या ठिकाणी लागणार आहेत। नमो शेतकरीचा 6वा हप्ता देऊन 4 महिने आता लवकरच पूर्ण होणार आहेत। अगदी पुढील 15 दिवसच यासाठी बाकी राहिले आहे। त्याआधीच तुम्हाला ही 5 कागदपत्रे सादर करायला सांगितलं आहे। म्हणजे याच्या माध्यमातून सरकारला आता कागदपत्रे दिल्यानंतर समजणार आहे की तुम्ही खरंच गोरगरीब शेतकरी आहात आणि तुम्ही खरंच शेतकरी त्या ठिकाणी आहात। हे सुद्धा सरकारला आता ही 5 कागदपत्रे त्या ठिकाणी तुम्ही दिल्यानंतर समजणार आहे। त्याचं कारण म्हणजे यूपी, बिहार, कर्नाटका अशा बाहेरच्या राज्यातून आपल्या महाराष्ट्रात अनेक लोक काम करण्यासाठी येत असतात आणि त्यांना पण नमो शेतकरी योजनेसाठी त्यांनी अर्ज मागच्या वेळी भरला होता आणि हे चुकीच्या मार्गाने अनेक लोकांच्या खात्यामध्ये आता सरकारचे पैसे जात असल्याचं सरकारला उघडकीस आलंय। त्यामुळे आता ही 5 नवीन कागदपत्रे तुम्ही सादर केल्यानंतर सरकारला लक्षात येणार आहे की तुम्ही खरंच शेतकरी आहात आणि तुम्ही महाराष्ट्रातीलच शेतकरी आहात, हे सरकारला आता समजणार आहे। कारण नमो शेतकरी योजना ही फक्त महाराष्ट्रातीलच शेतकऱ्यांसाठी काढलेली आहे। त्यासाठी महत्त्वाची 5 कागदपत्रे तुम्हाला आता सरकारने या ठिकाणी मागवले आहेत। शेतकरी मित्रांनो, यावर्षी तुम्हाला पीक विमा मिळालाय, नमोचा मागचा 6वा हप्ता पण 2000 रुपये मिळालेत, पीएमचे तुम्हाला 19 हप्त्याचे मागच्या वेळी तुम्हाला 2000 मिळालेत। सरकारने सर्व काही तुम्हाला दिलाय, फक्त एकच शेतकऱ्यांची आता अपेक्षा सरकारने पूर्ण करायची बाकी राहिल्या, ती म्हणजे कर्जमाफी। मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला आहे की कर्जमाफी सुद्धा लवकरात लवकर तुमची करण्यात येईल। त्यामुळे सरकार तुम्हाला सर्व योजनांचे पैसे देत असतं, परंतु तुम्ही काय नियम पाळणं आता गरजेचं असतं। आता तुम्हाला जो पुढील 15 दिवसानंतर नमो शेतकरी योजनेचा हप्ता तुमच्या बँकेच्या खात्यावरती सोडला जाणार आहे, त्याकरिता ही 5 कागदपत्रे तुम्हाला आता देणं बंधनकारक केलं आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्ही दररोज अनेकांचे व्हिडिओ बघत असता, नमोचा हप्ता आज येईल, पीएमचा हप्ता आज येईल, उद्या येईल, अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्ही दररोज बघत असता। परंतु सर्व शेतकऱ्यांना एक विनंती आहे की नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजना यांचे जर तुम्ही हप्ते जर घेत असाल, तर सर्वांनी एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, तुम्ही ज्यावेळी मागचा हप्ता जो आहे तर तो घेतलेला असता, त्यानंतर बरोबर 4 महिन्यांनी तुम्हाला पुढचा हप्ता तुम्हाला सोडला जात असतो। त्याच्या अगोदर अजिबात कोणताही हप्ता सरकार तुमच्या खात्यावरती सोडत नाही। त्यामुळे पीएम किसान योजनेला जो 19 हप्ता तुम्हाला मागच्या वेळी मिळाला, तर त्याला 4 महिने पूर्ण आता झाले आहेत आणि तो लवकरच पीएम किसानचा हप्ता तुम्हाला तुमच्या बँकेमध्ये आता येणार आहे। परंतु महाराष्ट्र सरकारने नमो शेतकरी योजनेचा जो 7वा हप्ता आहे तर तो येण्यासाठी ही 5 नवीन कागदपत्रे तुम्हाला मागवलेत। बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला ओळीने 5 कागदपत्रे या ठिकाणी आता सांगण्यास सुरुवात करत आहे। यामधील प्रत्येक कागदपत्र शेतकरी मित्रांनो महत्त्वाचं आहे, प्रत्येक पॉइंट ना पॉइंट अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। तुम्ही जर यामधील एक जरी पॉइंट चुकवला किंवा एक जरी कागदपत्र द्यायचं विसरलं, चुकवलं, तर त्या ठिकाणी तुम्हाला नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यापासून तुम्ही या ठिकाणी वंचित सुद्धा राहू शकता। तुम्हाला हप्ता ही जर कागदपत्रे नाही दिली तर मिळणार नाही। त्यामुळे सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे। 2000 रुपये जर तुम्हाला पाहिजे असेल तर कोणती कागदपत्रे तुम्हाला 5 द्यावी लागणार आहेत, नक्की बघा। यामधील पहिलं कागदपत्र तुम्हाला आता लागणार आहे ते म्हणजे रहिवासी दाखला। शेतकरी मित्रांनो, सर्वांनी कान देऊन ऐकायचं आहे। 5 कागदपत्रे लागणार आहेत। शेवटची 2 कागदपत्रे अत्यंत नवीन आहेत, जी तुम्हाला आता सरकारने जमा करायला सांगितलेत। त्यामुळे तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये पाहिजे असतील तर लक्ष देऊन व्हिडिओ पूर्ण बघा। तर बघा, आता बघा, या नियमामध्ये मोठा बदल केलाय। रहिवासी दाखला म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी राहता
तो दाखला आता तुम्हाला लागणार आहे। म्हणजे सरकारने आता हे कागदपत्र का मागवलंय ते सुद्धा तुम्हाला समजावून सांगतो। 2025 मध्ये सरकारने चौकशी केल्यानंतर सरकारला असं आढळून आलं आहे की बाहेरची जे लोक आपल्या राज्यामध्ये येत असतात काम करण्यासाठी, जसं की एखादी बिल्डिंग बांधण्यासाठी किंवा एखादा छोटा वडापावचा गाडा भेळचा गाडा घालण्यासाठी ते बाहेरील यूपी, बिहार, कर्नाटका, त्यानंतर मध्य प्रदेश अशा बाहेरच्या राज्यामधून अनेक लोक इथे येऊन त्यांनी घर घेतलं आहे। 1 एकर 2 एकर अशा प्रकारच्या बाहेरील राज्यातून येऊन त्यांनी जमीन सुद्धा घेतल्या आहेत। ते सुद्धा आता त्या ठिकाणी आता असं दाखवत आहेत की आम्ही सुद्धा महाराष्ट्र राज्याचे शेतकरी आहोत आणि आम्हाला पण नमो शेतकरी योजना, PM किसान योजना, पीक विमा सर्व काही मिळालं पाहिजे असं ते दाखवत आहेत। आणि जवळपास असं आता आढळून आलं आहे की आपल्या राज्यामध्ये असे हजारोंच्या पटीत बाहेरून राज्यातून आलेले शेतकरी आहेत। आणि बघा बाहेरून राज्यातील अत्याश असे त्या ठिकाणी अनेक लोक आलेले आहेत। त्यामुळे सरकारला जास्त पैसे सरकारचं जात असल्याचं लक्षात आलंय। कारण नमो शेतकरी योजना ही फक्त महाराष्ट्रातीलच गोरगरीब शेतकऱ्यांसाठी काढल्या। त्यामुळे सरकारने रहिवासी दाखला तुमचा मागवलाय। रहिवासी दाखला म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी राहता तर त्या ठिकाणी राहत असलेला दाखला द्यायचा आहे। हे दिल्यानंतर काय होतं की तुम्ही किती वर्षापासून त्या घराच्या जागेत राहत आहात, तुम्ही जमीन नेमकं तुम्ही त्या जागेत घर कधी बांधला आहात, तुमचं गाव कोणतं, तुमचा तालुका कोणता, तुमचा जिल्हा कोणता, त्या जागी नेमकं किती सालाला तुम्ही त्या ठिकाणी घर बांधलं आहे अशा बद्दलचा सर्व पुरावा त्या ठिकाणी त्या रहिवासी दाखल्यामध्ये आता राहणार आहे। त्यामुळे सरकारची फसवणूक ही दाखला दिल्याने होणार नाही। त्यामुळे तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवा, पहिलं कागदपत्र अत्यंत महत्त्वाचं आहे ते लागणार आहे ते म्हणजे रहिवासी दाखला तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे। ज्या ठिकाणी तुम्ही राहत आहात तो रहिवासी दाखला तुम्हाला लागणार आहे। आता त्यानंतर पुढचं कागदपत्र अत्यंत महत्त्वाचं आहे ते म्हणजे तुमचा ओळखीचा पुरावा आता नवीन द्यावा लागणार आहे। म्हणजे यामध्ये काय येतं बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आधार कार्ड, पॅन कार्ड आणि तुमचं मतदान ओळखपत्र। आता तुम्ही म्हणाल की आधार कार्डचं झेरॉक्स आम्ही आधीच दिले, परंतु शेतकरी मित्रांनो या ठिकाणी सर्वांनी लक्षात ठेवा, काही शेतकरी असे पण आहेत त्यांनी आधार कार्ड दिले आहे परंतु त्या आधार कार्डवर जन्मतारखा चुकीच्या आहेत, काहींची नावं सुद्धा चुकीची आहेत। हे आधार कार्ड असे आहेत की त्यांनी 10 वर्षाच्या आधी काढलेले आहेत, त्यामुळे ते अपडेट करायला सरकारने सांगितलंय आणि परत झेरॉक्स तुम्हाला द्यावं लागणार आहे। म्हणजे काय करायचं आहे, तुमची जन्मतारीख जी आहे तर ती पूर्ण जन्मतारीख त्या उदाहरणार्थ आहे का बघायचं। म्हणजे काय करायचं आहे, त्या आधार कार्डच्या झेरॉक्सवरती पूर्ण जन्मतारीख आहे का बघायचं आहे। म्हणजे तुमचा जन्म समजा आता 1980 ला झालाय तर त्या ठिकाणी पूर्ण जन्मतारीख तुमची असली पाहिजे। म्हणजे कसं बघा, 2 जानेवारी 1980 अशा प्रकारे पूर्ण जन्मतारीख आधार कार्डच्या झेरॉक्सवरती तुमचं असलं पाहिजे। जवळजवळ 99% शेतकऱ्यांच्या आधार कार्डवरती फक्त एकेरी भाषेत असं 1980 ला त्यांचा जन्म झालाय असं उल्लेख केलेला असतो। अशा प्रकारची जन्मतारीख आहे, परंतु पूर्ण जन्मतारीख असली पाहिजे त्यावरती। म्हणजे तुमचं नाव व्यवस्थित त्या ठिकाणी असलं पाहिजे, ओरिजिनल जन्मतारीख त्या ठिकाणी आता असली पाहिजे। पत्ता जो आहे तर तो पत्ता आता काही जणांचा चुकलाय तर तो व्यवस्थित त्या ठिकाणी असला पाहिजे। अनेक आधार कार्डवरती चुका सुद्धा झाल्या आहेत, ते अपडेट तुम्हाला आता करून त्याचं झेरॉक्स तुम्हाला द्यावं लागणार आहे। सरकारच्या माध्यमातून कोणती फसवणूक होऊ नये यासाठी महत्त्वाचे निर्णय आता घेण्यात आले आहेत। तर बघा या ठिकाणी शेतकऱ्यांनी ही कागदपत्रे जमा करावी लागणार आहेत। जे जे कागदपत्रे आता पुढील जमा करणार नाहीत त्यांना नमोचा हप्ता येणार नाही। आता बघा शेतकरी मित्रांनो, त्यानंतर आता पुढचं कागदपत्र आहे ते म्हणजे अत्यंत महत्त्वाचं आहे। आता यामध्ये उत्पन्नाचा दाखला तुमचा आता यावर्षी चेक केला जाणार आहे। तुम्ही म्हणाल की 2023च्या जवळपास त्या ठिकाणी आता शेतकऱ्यांनी उत्पन्नाचा दाखला काढला होता, म्हणजे त्या ठिकाणी नमो शेतकरी योजना 2023ला त्या ठिकाणी काढली होती, त्यावेळेस त्यांनी शेतकऱ्यांनी उत्पन्नाचा दाखला दिलाय। परंतु यामध्ये अनेक शेतकऱ्यांचे उत्पन्न काही जणांचं कमी झालंय, काही जणांचं उत्पन्न वाढलेलं सुद्धा आहे। यामध्ये सरकारने सांगितलं आहे की ही जी योजना आहे नमो शेतकरी योजना तर ती गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांसाठी सरकारने काढली आहे। जर तुमचं उत्पन्न त्या ठिकाणी जास्त असेल आणि आता वाढलेलं असेल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता घेण्याचा अजिबात अधिकार नाही। सरकार म्हणते ही जी योजना आहे तर ती गोरगरीब शेतकऱ्यांसाठी आहे, श्रीमंत शेतकऱ्यांसाठी अजिबात नाही। त्यामुळे आता तुम्हाला तिसरं कागदपत्र सादर करायचं आहे ते म्हणजे उत्पन्नाचा दाखला।
यामध्ये सगळ्यात मोठी अपडेट आता समोर आल्या। तुमचं उत्पन्न किती पाहिजे तर बघा, वार्षिक तुमचं उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा त्या ठिकाणी कमीच असलं पाहिजे आणि 2.5 लाख रुपयापेक्षा जर तुमचं उत्पन्न जास्त असेल तर तुम्हाला हा हप्ता इथून पुढे आता घेता येणार नाही। सरकारने स्पष्टपणे आता आदेश काढले आहेत की सरकारी योजनांचे पैसे गोरगरीब शेतकऱ्यापर्यंत पोहोचलं पाहिजे। श्रीमंत शेतकऱ्यापर्यंत हे पैसे पोहोचवण्याची अजिबात गरज नाही। त्यामुळे तुम्हाला आता तुमचा उत्पन्नाचा दाखला द्यावा लागणार आहे आणि त्यामध्ये तुमचं उत्पन्न हे 2.5 लाख रुपयापेक्षा कमी पाहिजे। मग या उत्पन्नाच्या दाखल्याबरोबर अजून एक कागदपत्र मागवलंय, ते कागदपत्र म्हणजे रेशन कार्डचं झेरॉक्स। आता ज्या ज्या शेतकऱ्यांकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड आहे फक्त त्यांनाच हा लाभ आता सरकारच्या माध्यमातून देण्यात येतोय। जर तुमच्याकडे पांढरं जर रेशन कार्ड असेल तर तुम्हाला सरकारच्या माध्यमातून हा लाभ देण्यात येणार नाही। सरकारने स्पष्टपणे सांगितलंय की आम्ही पिवळे व केशरी रेशन कार्ड त्याच शेतकऱ्यांना देत असतो ज्यांचे उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा आत पाहिजे। त्यामुळे तुमचं पण उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा आत असेल आणि तुमच्या घरामध्ये पिवळे व केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्ही बिंदास्त राहायचं आहे, तुम्हाला सुद्धा हप्ता मिळणार आहे। त्यानंतर आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं पुढचं कागदपत्र अत्यंत महत्त्वाचं आहे, ते म्हणजे तुम्हाला आता या ठिकाणी लागणार आहे, ते म्हणजे 7/12 उतारा। आता 7/12 उतारा म्हणजे तुमची जमीन आहे का आणि त्या ठिकाणी जमीन आहे म्हणल्यावर खरंच तुम्ही शेतकरी आहात का आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्राचं शेतकरी आहात का, तर यासाठी तुम्हाला 7/12 उतारा मागवला आहे। मग मागच्या 4 महिन्यांच्या पाठीमागे जी 1 रुपया भरून पीक विमा योजना काढली होती तर ती बीड जिल्ह्यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी गायरान जमीन दाखवून, कॅनलची जमीन दाखवून, रस्त्याच्या कडेला जी सरकारची शिल्लक असलेली जमीन आहे तर ती दाखवून सरकारला फसवून अनेक शेतकऱ्यांनी पीक विमा घेतला होता। तशा प्रकारे नमो शेतकरी योजनेमध्ये शेतकऱ्यांनी दुसऱ्याची जमीन दाखवून आम्ही शेतकरीच आहोत अशा प्रकारचे त्या ठिकाणी प्रकार घडू लागले आहेत। त्यामुळे आता बघा, यूपी वरून आलेले काही लोक असतात, बिहारवरून त्या ठिकाणी जगण्यासाठी आपल्या महाराष्ट्रात आलेले काही लोक असतात, कर्नाटकामधून काही त्या ठिकाणी लोक आलेले असतात, ते महाराष्ट्रात बऱ्याच वर्षापासून राहत असतात आणि त्यांनी चुकीच्या मार्गाने आतून एखाद्या अधिकाऱ्याला पैसे देऊन कागदपत्रे काढून नमोचे 6,000 रुपये, पीएमचे 6,000 रुपये अशा प्रकारचे पैसे घेऊ लागलेत। त्या ठिकाणी काय काय शेतकऱ्यांनी आता त्या ठिकाणी बाहेर राज्यातून येऊन त्या ठिकाणी थोडीशी जमीन घेऊन पीक विमा सुद्धा घेतल्याचं आढळलंय, हे उघडकीस आले। त्यावेळी सरकारने सांगितलं की तुमचा 7/12 उतारा त्या ठिकाणी लागेल, म्हणजे त्यावरून असं समजेल की तुमची जमीन आहे का। एकूणच जर सर्वच बाजूने विचार केला तर ही कागदपत्रे तुम्ही आता त्या ठिकाणी तयार ठेवायचे आहेत। सरकार तुम्हाला ही कागदपत्र केव्हाही मागू शकते। त्याचं कारण म्हणजे या योजनेमध्ये अनेक घोटाळे आता समोर येऊ लागलेत, जसं की पीक विम्यामध्ये घोटाळा समोर आलाय, म्हणजे मागील 5 वर्षापासून अनेक लोकांनी चुकीच्या मार्गाने पीक विमा घेतला, मग सरकारने त्यावर चौकशी आता सुरू केली। अनेक शेतकऱ्यांचे पैसे परत सुद्धा घेतले आहेत, अनेक शेतकऱ्यांना चौकशी करून कारवाई सुद्धा सरकारने आता त्या ठिकाणी केल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे नवी शेतकरी योजनेमध्ये कोणतेही घोटाळे होऊ नयेत, गैरप्रकार होऊ नये यासाठी तुम्हाला ही कागदपत्रे तयार ठेवायला सरकारनं सांगितलंय। कधी पण तुम्हाला ही कागदपत्रे सरकार आता मागवेल, त्यामुळे तुम्ही आधीच ही कागदपत्रे तयार ठेवायची आहेत। नमो शेतकरी योजनेचा हप्ता काही मोजक्याच दिवसामध्ये येण्याची दाट शक्यता आहे। त्याआधी तुम्हाला ही कागदपत्रे जमा त्या ठिकाणी घरात ठेवायची आहेत। सरकारकडून ही कागदपत्रे कधी पण त्या ठिकाणी मागवण्याची दाट शक्यता आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला प्रत्येक योजनाविषयी अशाच प्रकारची नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।